ए भाऊ, सकाळी आपल्याला आता वारीला जायचंय. पालखी आलेली पुण्यात. अजून 4-5 जण मित्र आहे, सगळे जॉईन होणार आहेत. सगळ्यांनी लवकर सगळी कामं जरा साईडला ठेवा उद्याचे दिवस. काय हा, तर ते पाण्याचे भाऊ, काय बॉटल विषय? बिटल सगळे. कसली ए तयारी भाऊ. चालली? कुठे चालले? पालखी आली पुण्यात. सकाळी आपल्याला वारीला जायचंय. वारीत जरा सेवा वगैरे करून पाण्याचे बॉटल वगैरे नाश्ता वगैरे द्यायचंय आपल्याला. तर तू पण सकाळी लवकर ये. ए मला नाही जमणार बाबा, आपला काय देवावर विश्वास नाही. तुम्हाला जायचं तर तुम्ही जावा, ते आपल्याला काही जमत नाही. आणि काय एवढं देव करून काय केलंय तुम्ही? काय प्रगती आहे तुमची? काय दिले देवानी? मी तर बघ कधी देवाच्या पाया पडत नाही, काय नाही. तरी पण आपलं कसं एकदम टाकाटक मध्ये आहे. कळलं? या तुम्ही जाऊन, आपल्याला नाही जमणार बाबा. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. ए चला रे, आपण जाऊ. हा. हॅलो, हा सर. शिंदे बोलताय का? हा सर. कंपनीच्या कामगार कपातीमुळं तुमचा नंबर त्या लिस्टमध्ये आलेला आहे कामगार कपातीत. त्यामुळे तुम्ही उद्यापासून कामावर नाही आले तरी चालणार आहे. अहो पण सर, तुम्ही असं कसं करू शकता अचानक? कंपनी पॉलिसी आहे, त्यात आम्ही काहीच करू शकत नाही. अहो सर, पण सर 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 ला ते मग असं झालं म्हणून जायचं तर कोण? अरे कृष्णा, अरे काय झालं एकदम टेन्शन मध्ये? अरे काय सांगू, अचानक बॉसचा फोन आला आणि कामगार कपात चालू आहे, तुला कामावरून काढले असं काय? अरे माझं डोकंच चालणार राव. एवढं टेन्शन घेऊ नको, सगळं नीट होईल. आपल्या मागं विठ्ठल आहे. आमच्या बरोबर चल तू दर्शनाला, काय होतंय बघू. हॅलो. काय? अहो काय म्हणताय काय साहेब? थँक्यू. खरंच धन्यवाद. अरे अक्रम भाऊ, अरे माझ्या साहेबाचा फोन आलता मागाशी, मला फोन आलता रस्टिकेट केले म्हणून. आता ते म्हणले अहो चुकून तुमचं नाव सांगितलं आम्हाला, दुसऱ्यालाच रस्टिकेट केलंय, तुमची नोकरी आहे, उद्यापासून तुम्ही कामाला येऊ शकता. चमत्कार झाला का? हे सगळं पांडुरंगाची कृपा आहे. खरंच, अरे खरंच, मी तुला म्हंटल होतं ना. खरंच पांडुरंगाची कृपा आहे. टोपी घाला देव पावला आपल्याला. भाऊ. हो, मी ठरवले आजपासून मी दरवर्षी पालखीच्या दर्शनाला येणार आणि आजपासून मी सगळे देव धर्म करणार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.